विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। हॅलो. हॅलो. हा, जय हिंद सर. मी सारिका शिंदे बोलतेय, शिवसेनेची कार्यकर्ता नेता बोलतेय. जो अन्याय अत्याचार झालाय किंवा जे काही FIR वगैरे दाखल वगैरे झालेली आहे किंवा कोर्टातून जे काही तुम्हाला आरोपीला पकडण्यासाठी वॉरंट वगैरे आलेलं आहे, तर आरोपीला तुम्ही वेळेत का नाही अटक केलं सर? ही मुलगी किती संघर्ष करतेय. ताई, तुम्हाला ती पूर्ण केस माहिती आहे का? केस माहिती म्हणजे तिने जेवढी आम्हाला माहिती दिली आहे ना सर, त्यानुसार आम्ही बोलतोय की ठीक आहे, जे काय असेल ते कोर्टात सिद्ध होईलच. परंतु आता ती स्वतःच्या ऐका मी तुम्हाला पहिले जरा सगळं नीट समजून सांगतो. बोला. एक 3-3.5 महिन्यापूर्वी केस रजिस्टर झाली तिकडे ह्याला बीडच्या तिकडे, उस्मानाबादला. ही मुलगी इथे राहत होती आपल्या हद्दीमध्ये, आणि तिचा नवरा, ती आणि तिचा सासरा. तर सासऱ्याने तिच्यावर अत्याचार केल्यानंतर तिचा नवरा ते दुसऱ्या दिवशी उठले सकाळी आणि त्यांनी ठरवलं की आपल्याला काही कंप्लेंट द्यायची नाही, आपलं गावाला निघून जाऊ. मग गावाला गेले, नातेवाईकांना सांगितलं. नातेवाईकांना म्हणजे तिच्या नंदांना, तिच्या दिराला, ह्यांनी सगळी ही स्टोरी सांगितली. 3-3.5 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. ते तिथं झाल्यानंतर त्यांनी तिला काही साथ दिली नाही. बाबा तिला सासऱ्याला तुम्ही वॉर्न करा की त्याला सांगा समजून असं आहे. तर त्यांनी ते काय केलं नाही. मग त्यांनी तिथे जाऊन तिथल्या पोलीस स्टेशनला ही तक्रार नोंदवली. तिकडे तक्रार नोंदवलं, ते झिरोनी दाखल करून एरिया आणि ज्युडिक्शन आपला असल्यामुळे ती केस इकडे आली. या पोलीस स्टेशनला आल्यानंतर ह्या पोलीस स्टेशनला जो झिरोने आल्यावर तिकडे ती तक्रार दिली. त्यामध्ये मुलीने तिच्यावर बलात्कार झाला वगैरे हे काय तिथल्या पोलिसांना सांगितलं नाही. त्यांनी विनयभंग केला वगैरे असं सांगितलं तिथं. त्या पद्धतीने त्यांनी ती रजिस्टर करून आपल्याकडे इथे पाठवून दिली. आपल्याकडे इथे आल्यानंतर मी तिथे नव्हतो, मी त्यावेळेस खडकी पोलीस स्टेशनला, आता 1 महिना झाला तिथे आलो. तर त्यावेळेसचे जे पोलीस इन्चार्ज आणि ह्यांनी सगळ्यांनी त्यामध्ये गुन्हा दाखल केला. तिकडनं ते झिरोने दाखल झाला, तेच गुन्हा दाखल झाला. त्यात मुलींनी इथे त्यांच्याकडे जी विनयभंगाची केस आहे त्या संबंधाने सगळी माहिती दिली सासऱ्याला. त्याप्रमाणे सासऱ्याला अटक झाली. अटक झाल्यानंतर त्याला कोर्टातनं नंतर तो जामीनवर सुटला. जामीन सुटला आणि ह्यांनी चार्जशीट पाठवल्यावर तिला कोणीतरी सांगितलं की तू 164 प्रमाणे जबाब दे. आणि मग तिने 164 प्रमाणे विनंती केल्यावर तिचा 164 प्रमाणे जबाब घेतला. तो कोर्टामध्ये पाठवलं तिला जबाब घ्यायला. मॅजिस्ट्रेट समोर तिने सांगितलं की सासऱ्याने माझ्यावर अत्याचार केला, म्हणजे माझ्यावर रेप सुद्धा केलाय. आणि त्यावेळेस सासऱ्याने मला म्हणजे तिला नंतर मी आता इंट्रोगेट केलं, त्यावेळेस तिने सांगितलं की सर, सासरा माझा दारू पिऊन आला होता, नवरा दमून आला होता, तो काम करतो कुठेतरी ते सिमेंटच्या गोण्या वगैरे उचलतो, मला पूर्ण थकून आलेला होता. तर त्याला गाठ झोप लागलेली होती. मग तो रात्रीचा दारू पिलेला होता, तर तो मला माझ्यावर असं झोपलेला असला तर असं हे सगळं काही करायचा प्रयत्न करायचा. तर म्हणजे पूर्वी आम्ही गावी असताना तिकडे सुद्धा माझ्यावर एक बनवा त्यांनी केलेला आहे. आणि नंतर इथे आल्यानंतर त्यांनी हे रात्रीचं असंही केलं. तर म्हणलं मग नवऱ्याने त्याला सांगितलं तू बाहेर झोपतो प्यायला. मग त्या घराच्या बाहेर ओट्यावर तो झोपला. हे तर आपल्या पुण्यात इथली गोष्ट आहे. मग बाहेर झोपल्यानंतर मग त्याला गाड झोप लागल्यानंतर त्याने फोन केला, नवरा झोपला का मला पाणी प्यायचं म्हणून. तर मग हिने दरवाजा उघडला. दरवाजा उघडणं आतमध्ये आल्यानंतर तिने सांगितलं मग तुला झोपायची, तू इथं झोप, मी आतल्या खोलीत झोपते किचनमध्ये किंवा काय असं तिची आतली खोली. तर ते आतल्या खोलीत झोपली. आतल्या खोलीत झोपल्यानंतर हा तिकडे गेला आणि तिच्यावर त्यांनी बलात्कार केला त्या खोलीमध्ये. आणि मग बलात्कार केला तर तिचं असं म्हणणं की मला त्यावेळेस नुकतंच माझं सिझरिंग झालेलं 6-7 महिन्यापूर्वी, माझ्या पोटात दुखायला लागलं म्हणून मी त्याला ओरडले. तर त्यांनी मला मारलं. तिथं पाटा होता, तो पाटा माझ्या तोंडावर मारला. पाटा तोंडावर मारला. आणि मग ही हकीकत सकाळी तिने नवऱ्याला सांगितली. नवऱ्याला सांगितल्यानंतर तोपर्यंत हा सासरा निघून गेला होता. मग निघून गेला तर म्हणलं नवऱ्याला सांगितलं मग आपल्या घरातली इज्जत कशाला घालवायची म्हणून ह्यांनी इकडनं ठरवलं. इथनं ते
गावी गेले आणि गावी तक्रार दिली. बरोबर. आता ही पोलिसांच्याकडे स्टोरी त्यावेळेस आलेली नव्हती. ही स्टोरी यायला पाहिजे होती तिकडच्या पोलिसांच्या. बरोबर. आता तिने ज्यावेळेस आता ही स्टोरी 10-15 दिवसापूर्वी 164 प्रमाणे तिचा कोर्टापुढे जबाब घेतला, त्यावेळेस कोर्टाला त्यांनी हे सांगितलं, कोर्टाने सांगितलं मग तिचा अत्याचार झालेला. तिने सांगितलेलं नाहीये तिथे, पण आता ते रेकॉर्डवर घ्या. मग हे आता रेकॉर्डवर घेतलं, त्यात आपण 376 कलम वाढवलं त्याच्यामध्ये, पण ऑलरेडी त्याचा जामीन झालेला होता. मग त्याच्यात आपण त्यासाठी कोर्टाला हे लिहिलं की या केसमध्ये जरी जामीन झाला असला पण 376 सारखं हे समोर आलंय आणि ते मेहरबान कोर्टासमोर आले, तर कोर्टाने त्याच्यामध्ये दखल घ्यावी, त्याचा जामीन रद्द करावा. कोर्टाने जो जामीन दिलेला आहे तो रद्द करावा. मग कोर्टाने त्याच्यामध्ये जामीन त्याची हेअरिंग लावली. हेअरिंग लावल्यानंतर मीन वाईल तिच्या तोंडाला जे लागलेलं होतं, तोंडाला जे लागलं होतं त्या तोंडाला लागलेलं ती सांगत होती की माझ्या तोंडाला लागलं, त्याचा एक्सरे काढला त्यांनी. ते फ्रॅक्चर झालेलं होतं त्या काळात, पण तिने त्यावेळेस बघितलं नाही. तिथे फ्रॅक्चर जोडून ते वाकडं जोडलं गेलेलं आहे आपोआप. म्हणजे ती जाबड्याच्या तिथं आतमध्ये ते फ्रॅक्चर झालेलं होतं, ते तिरकं जोडलं गेलं त्याच्यावर उपचार न केल्यामुळे त्यावेळेस. ते डॉक्टरांनी सांगितलं की ते परत ऑपरेट करून त्याचे कोळ हाड बाजूला आलेलं आहे, त्याला जोडलं गेलं, ते कापून त्याला परत आहे तसं करावं लागेल आणि ते जोडावं लागेल. मग त्यासाठी म्हणजे हाफ मर्डरच केला त्याने. आणि त्या प्रकारे आता तिचं जे काय त्याने पाटा वगैरे मारला. हॅलो. हा सर. हॅलो. काय म्हणले आपण? त्याला तो कोण जो नराधम आहे तिचा सासरा कोण, त्या भडव्याला पण अक्कल पाहिजे की आपली ती सून आहे, सून ही ती लहान पोरगी आहे, ती काय एवढी मोठी वयाची पण नाहीये, त्याने काय एवढं भान सोडलं होतं का? प्लस त्याने तिच्या तोंडावरती तो सासरा जे आहे ना ताई, हा सासरा म्हणजे हा निर्दयीच आहे. आता ते जो करतो असं हा निर्दयीच आहे. तर याच्यामध्ये आता त्याच्यामध्ये आपण कोर्टाकडनं त्याची बेल रिजेक्ट करून घेतली. काल संध्याकाळी आपल्याला 6 वाजता आपल्याला ऑर्डर मिळाली, संध्याकाळी 6ला बेल रिजेक्ट. मग काल संध्याकाळी 6ला ऑर्डर मिळाल्यानंतर आपण लगेच 2 टीम केल्या. काल पुण्यामध्ये त्याला, इथं पुण्यात त्याचा ऍड्रेस आहे म्हणून आपल्याला माहिती मिळाली होती, तिथे चेक केला तर पुण्यात तो नव्हता. मग पुण्यात नव्हता, मग त्याचा जावई इथं राहतो, मुलगी आणि जावई. मग त्या जावयाला ताब्यात घेतला. रात्री 11 वाजता माझी इथून टीम बीडला गेली आणि बीड वरनं त्याला रात्री ताब्यात घेतला. सकाळी आणून त्याला, म्हणजे कालच त्याला रात्री ताब्यात घेतल्यानंतर तिथनं एंट्री करून अटक करून आणला. आता रिमांडसाठी त्याला कोर्टात घेऊन गेलेले आहेत. कोर्टात नेले का त्यांनी? कोर्टात त्याला घेऊन गेले त्याला, आणि त्या मुलीलाही माहिती त्याला कोर्टात नेला. नाही कसं माहिती का सर, एकतर तिच्यावरती आता आम्ही ते व्हिडिओ कॉल वगैरे तिला केला होता, तिच्यावरती खूप प्रकारे म्हणजे तिच्या म्हणजे ते सासरच्या लोकांनी अनेक प्रकारे तिच्यावरती खूप अत्याचार केला, लव्ह मॅरेज केलं म्हणा किंवा काही असेल त्यांची काही इनकेस काही कारणं वगैरे असतील, पण त्या हरामखोरांना किंवा त्यांच्या घरात लेडीज आया बहिणी असतील त्यांना सुद्धा थोडीशी जाण पाहिजे की आपण एखाद्या महिलेवरती, एक महिला असून महिलेवरती आपण अत्याचार करतोय, त्या भडव्याला अक्कल पाहिजे, त्या सासऱ्याला, की आपण आपल्या मुली समान म्हणजे मुलगीच ती एक प्रकारे, सून म्हणजे मुलगीच, तिच्यावरती आपण बलात्कार करतोय. त्याला असा चोप द्या की आयुष्यात कुठला म्हणजे तोच माणूस काय आहे की दुसऱ्या माणसाला सुद्धा अशी करायची हिंमत नाही झाली पाहिजे सर. कारण प्रशासनावरती आपला विश्वास असतो, कायद्यावरती आपला विश्वास असतो, कायद्याप्रमाणे आपण सगळे चालत असतो सर. आणि आज तुमच्यावरती आमचा विश्वास आहे, तुमच्याकडनं आम्ही अपेक्षित करतो की ज्याच्यावरती अन्याय होतो त्याला न्याय हा मिळालाच पाहिजे आणि संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिला आहे तो. ताई त्याच्यामध्ये पर्सनली मी स्वतः लक्ष घातलंय. त्याच्यात आता 376 लावले. त्यात आता ते आता आज तो रिमांड होऊन तिकडनं येईल. तिच्या जबड्याला जे आता ऑपरेशन झालंय ना, त्यात पूर्वी सेक्शन लागलेलं आहे 325 प्रमाणे पूर्वी लावलेलं आहे, त्याचं 307 करतोय मी आता. बिलकुल. 7 मी लावून देतो त्याच्यात, जेणेकरून कुठली त्याला हे राहणार नाही, कमी राहणार नाही. सर तुम्हाला एक तुम्ही मला आता ताई बोललात सर, ऐका सर, तुम्ही मला ताई बोललात, एक ताई म्हणून, एक आई म्हणून म्हणा किंवा तुमची मुलगी म्हणून समजा, तुम्हाला एक हंबल रिक्वेस्ट आहे, त्या महिलेला न्याय मिळवून द्या. कारण जो प्रकार झालाय तो फार वाईट झालाय सर. आणि संविधानाने तुम्हाला ती त्या खुर्चीवर ह्याच्यासाठी बसवले की तुमच्या आया बहिणींचं ज्याच्यावरती अन्याय होते त्याचं संरक्षण करण्यासाठी तुम्हाला खुर्चीवर बसवलंय.
हो. ठीक आहे सर. आणि प्लीज रिक्वेस्ट, हंबल रिक्वेस्ट की तुम्ही तिला नाही, न्याय कारवाई देऊन चांगली द्या. होणार, स्ट्रॉंग कारवाई होणार. येस येस, थँक्यू सर. ओके ओके सर, थँक्यू. या. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.